झाली बाई एकदाचे भांडे घसून. सारखं उठलं का भांडे घासा, धुणं धुवा, झाडू काढा, संडास बाथरूम घासा, सारखं यांचे काम करीत राहा. नवरा तर बसला तिकडं दुबईला जाऊन, आणि मी आहे फक्त इकडं सासऱ्याचं पुढं पुढं करायला. असा मला फार वैताग येऊन गेला बाई. बरं या म्हाताऱ्याचं काही एक नाही ना, सारखं ये दे, चहा करून दे, कॉफी करून दे, असं नको नको झालं मला. बापाने दिलं गळ्यात घालून, म्हणलं लय चांगलंय, लय पैशावाला स्थळ आहे, पैशाच्या माग लागला. आणि मला आहे ना नशिबाचं माझं वाटोळं करून ठेवलं. जे सुख भेटायचं ते मला भेटतच नाही. नुसतं काम करायलाच दिवस चालले माझे निघून. मरू दे, आता तर हे ना माहेरच निघून जाईल, येणारच नाही लवकर. सुनबाई, सुनबाई. काय हो म्हणजे? अगं इकडे ये ना, मला तेवढा गल्लाच दे बाई. हा आले आले. या म्हातारड्याचं काय उठलं काय माहिती. हा सारखं हे दे ते दे. पाहते ना आता काय म्हणू राहिला. आता आहे ना लई ऊन पाळ्या घेतल्या, साध्या सकाळच्या ऊन पाळ्यात चालल्या. बरं थंडी लई वाढली बा, आणि बरं उन्हात बसल्या ऊन लागत, सावलीत बसलं तर ये वाजत. काय करावं, म्हातारा जीव झाल्या असंच होतं. आता सुनबाईला सांगितलंय मला गल्लास आणून दे. मी आता काय करतो, थोडीशी 90 मारितो आणि निवांत झोपतो. चला आता आहे ना बसवतो गडीवर. सुनबाई आले ना म्हणजे थोडा दम काढा ना. सुनबाई चाल ना लवकर. आले आले. काय हो म्हणजे? सुनबाई तुला म्हणलो गल्ला सांग, बाकी काही नाही. हा धरा. दे. काय झालं, बाहेर बसलो, हा पकवून लागत सुटलं. हा का? मग म्हणलं आता घरात जाऊ. बर का सुनबाई, हा अर्धी 90 मारून घेतो हा आणि झोपून घेतो. तशी काय मला झोप नाही येणार. बर बर. मारा तुम्ही 90. हा मी आले, थोडं काम आहे घरात. ये. काय बुवा, ही सुनबाई नुसती गणगणितच राहते तिच्या काही. काय करावं, पण जाऊ दे, आपल्याला सुनबाई भारी भेटेल बर का. जाऊ दे, सांगितलं ते काम ऐकते बिचारी. खोकला तर काही थांबा ना. थांबा आता आहे ना थोडा प्याखच घेतो. लई जरा कडकच झाली. जाऊ दे, तशी थंडी वाजायची कमी होईल आणि झोपाय होईल. सुनबाई काय गाडी इकडं. सासरी बुवा, हा मला तुमच्याशी थोडं बोलायचंय आज. बोल ना सुनबाई, बोल. लई दिवसाचं मनात आहे, हा. पण म्हणलं आज आहे ना सासरी बुवांना सांगूनच टाकावं. म्हणजे तो मनात जे आहे ना हा ते सगळं सांगून दे. सांगूनच देणार मी आज. अहो मी किती दिवस आज दम काढू, तुम्ही सांगा ना. हे तुम्ही दारू पिऊ राहिले का? हा दारू. सासरे बुवा, हा मला आज ही दारू प्यायची. तुला हा यालावली का काय सुनबाई तू. काय? हा अरे दारू प्यायची, दारू काय आपुनी काय असे लई ना मोठ्या घराण्यातले माणसं आहे आपुनी. तुझं काम आहे का ते. 4 लोक नाव ठेवतील, बाया नाव ठेवतील. हा अगं सगळं जग नाव ठेवील ना. तुला काय म्हणाल माहितीये का, हा काय ती वामनराव इंद फिर्याची सून दारू पिती दारू. अरे रे 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 रे, मला माणसात जायला नाक नाही राहणार ग सुनबाई. काय अड्यावानी करते, नको सगळं कर, दारू काय पिऊ नको. तुम्ही पेते ना.
अगं मा झालं सगळं. अगं बाई मी माणूस आहे सुनबाई, तू बाई माणूस आहे. अहो हो ना, तुम्ही माणूस आहे ना, आणि मग मी बाई माणूस आहे हा. ना. तुम्हाला मन आहे ना, आहे. मला पण मन आहे ना. तुम्हाला भावना आहे ना, मला पण भावना आहे ना. हा? हाय हाय. तुम्ही सोडा, मला आज प्यायचीच आहे. अगं नाही ऐक ना, अगं सुनबाई तू लई मोठ्या घराण्यातली बाई आहे. असू द्या ना, मोठ्या घराण्यातली बाई. सुनबाई तर काय ऐका ना. सुनबाई आज अशी काय करू राहिली सुनबाई? ऐका, काय डोक्यात तुम्ही फरक काहीच पडला बोलू का? नका मामनजी, हं? मला काहीच बोलू नका आज तुम्ही. माझ्या डोक्याला खूप टेन्शन वाढलं. नाही तर मी कधी दारू पित होते का कधी दारू? अगं सुनबाई तो टेन्शन मला सांग ना. अगं दारू नको ना पिवय बाई. सुनबाई ना का आता वाढवा करते का काय सुनबाई? सगळी पिणार मी, सगळी पिऊन घेणार मी आज. राहू दे ना, राहू दे तेवढी. तुम्ही सोडा मामनजी. पहिलं सुनबाई बिघडली हो. बस बस बस, पिऊ नको. सोडा मामनजी, तुम्ही मला बिलकुल आडू नका. अगं ऐक सुनबाई, अरे जग नाव ठुलंय बाई. काय काय तुला टेन्शन का चालत? मला काय करायचंय जगाशी? हं? काय करायचंय मला जगाशी? जगाशी नाही तुला करायचं, पण जग माव थुकल ना बाई. तुमच्यावर थुकर. मग काय ती वामण्याची सून म्हणशील दारू पिती सासऱ्यासारखी. तुम्हाला सांगते मामा, हं? तुम्ही आमचं लग्न झालं हा. तर माझ्या बापाला काय म्हणले होते? हं. काय म्हणले होते? काय एवढं ध्यानात नाही का आजचं? गाल पाडण्यासारखे करू नका मामा. तुम्ही काय म्हणले? माझं पोरग इथंच कामाला आहे, सुनबाई जवळच राहील ते कायम स्वरूपी. हा हा म्हणलो बर का, म्हणले का नाही? म्हणलो. तुम्हाला सांगते मामा, हं? आता मला चक्कर यायला लागली. अगं चक्कर म्हणजे त्याच्यात पाणी टाकलं नाही तर तो गबा गबा वधू नाही घेतली. सुनबाई असं कुठं राहतं का? तो वाढवाच केला. आता तुलाही ना लई दारू चढली तो. अगं पाऊन क्वार्टर वतून घेतली मी, एवढा शांडा गेलो आता. शेंडा मग काचा? दारूचा शांडा घेतला तो, पाऊन क्वार्टर हाणून दिली. तुम्ही मला सांगा मामा, हं? मामा तुम्ही मला सांगा, काय सासरे बुवा, तुम्ही मला सांगा, काय सासरे बुवा, माझ्या बापाला तुम्ही खोटं सांगितलं म्हणा. पोर इडच कामाला आहे भारतामध्ये, इड जवळच आहे, येणच होता. रोज येऊन जाऊन करील, रात्रीचे मुक्कामी पुरी पशी थांबल. 4 वर्ष झाले लग्नाला, 4. हा झाले पोर दुबईला राहत, झाले सुनबाई झाले. पोरग दुबईला आहे हा तुमचं. आहे ना आहे. आहे हा अजून थोबड करून म्हणून राहिले मामनजी आहे. थांबा, बोलू नका तुम्ही, मला बोलू द्या मामनजी. सुनबाईचं लई बिघडली. आम्हाला खोटं सांगितलं, लगीन लावून घेतलं आणि महिनाभर फक्त नवरा माझ्याजवळ होता, तसा दुबईला जाऊन बसला. तशी मी विधवाचं जीवन जगू राहिले बिना नवऱ्याचं. तुम्हाला लाज वाटते का मामा? अगं सुनबाई त्याला व्यवस्थित दम काढ. दम कसा काढू? मग बर का सुनबाई, हा अगं पहिला तो इडच होता, हा नंतर आहे ना तुमचं लग्न झाल्यावर ना त्याची बदली झाली. हे काय मला कळत का सांग बरं? मला ते सांगू नका मामा. हं? तुम्ही ना आमची घोर फसवणूक केली, फसवणूक. आता तुम्हाला सांगते, मी किती दिवस दम धरू शकते? एक बाई स्वतःचं मन किती दिवस आवरू शकते मामा? हा बरोबर आहे, तुझं मन आहे ना आवरून नाही राहिलं. मला तुझं आहे हा. ना हे कळलं. काय तुझ्या भावना मला कळल्या, हा का? तुझ्या भावना कळल्या. हा पण हे आज आहे ना आज हा आज तू नाही बोलत, हा. तुझी दारू बोलती. दारू काय म्हणले मामा? काय नाही काय नाही काय म्हणले तुम्ही? म्हणलं तुझ्या भावना कळत. काय म्हणले? बाई हा काय म्हणले? अगं बाई मला का मारी ती काय आता बांगड्यावर करू? नाही ते फिट झाले ना थोडे. मी घाबरलो ना इकडे म्हातारा माणूस.
तो एक टाकली तर मी टपक्यान जाईल ना बाई. तुम्हाला सांगते मामा, हं? मी तुम्हाला आज मारणार नाहीये. नाही मला ना? तुम्हाला मनातली गोष्ट सांगायची आहे. या बाई सुन बाई, तू सांग. हा. तू आहे ना, तू काहीतरी टेन्शन मध्ये आली म्हणूनच तू घाई गालाच घेतला आणि पिऊन घेतली. हो, सांग तुझ्या मनातलं सांग मला. मला माहिती मामूजी, आपल्या घराण्याचं लय मोठं नाव आहे, माझ्या बापाचं लय मोठं नाव आहे. आहे का नाही? पण काय करू मी, माझ्या बापासाठी, तुमच्या नावासाठी माझ्या भावना आहे ना जळून खाक होऊ राहिल्या, खाक. माझ्या शरीराला प्रेम नाही भेटू राहिलं मामा. सुन बाई. माझा आज बॅलन्स जाऊ राहिला. हा. मामा, मला तुमच्याकडून प्रेम पाहिजे आज. माझ्याकून मला सुन बाई, तोंडातला शब्द तोंडात ठेव. हं? अगं तुझा सासरा आहे सासरा, आणि मा का तू प्रेम मागती. अगं मा याचा जीव चालला. हं? आणि मला प्रेम पाहिजे माझ्याकून. सुन बाई, हा मामा, अगं काय बोलती तू आज? हं? काय चुकीचं बोलले अगं, मला सांगा मामा. हं? तुमचं नाव काय? वामन्या. ते आपलं अय, वामण्या म्हणती, वामण्या म्हणती. अगं ग ग ग ग सुन बाईला चढली बांचरली सुन बाई. वामनराव हिंडफिरे. हा, आता बोलली पाहिजे. माझ्या सासऱ्याचं नाव वामनराव हिंडफिरे, त्यांच्या पोराचं नाव बबनराव हिंडफिरे. बरोबर. तुम्ही फक्त हिंडून फिरूनच दिवस घातले, दुसऱ्याच्या मनाचा काही विचार केला नाही. अगं सुन बाई, असावला तुझ्यासाठी माझ्या पोरासाठी एवढं कमवून ठेवलं ना. तुम्हाला सांगते, हं? तुमच्या इस्टेटीला मला काही काडी लावून पेटवायचंय का मामा, सासरे बुवा? सुन बाई, तुला काय झालं आज सांग. काय झालं? हं? काय झालं विचार राहिले? काय झालं? ती बाटली आणा, मला आज पुरी खाली करायची. मला पहिले द्या. सुन बाई राहू दे. नाही राहू दे. हीच नाही झाली. तुम्हाला सांगते मामा, मला आज आखी क्वार्टर पिऊन घ्यायची. ते मी घटाघटा पेणार. मला आता मरायचंय. मला सुन बाई, ए अगं तू वाढवा करशील रे बाई. हं? दे ते इकडे दे. अजिबात माझा हात धरू नका सासरे बुवा. आईला या बाईला बांधावलं रे. हं? हिला काय झालं आज? आईला या पोऱ्यांना इकडे तिकडे फोन करायचा कधी मधी. हं? फोन एक सुनबाई, अंगावर नका पिचकाऱ्या मारू, अंगावर नका पिचकाऱ्या मारू सुनबाई. जाऊ द्या, काही फोन करून बोलून घेतो. फोन करून बोलून बाबा ती कंपनी तिकडे जाऊ दे, पण तू पहिला घरी ये. तू काय घरी उपाशी नाही राहणार म्हणा. तुम्हाला सांगते मामा, मामा हं? तुम्हाला सांगते. सुनबाई, हा? आता का माया मांडीवर बसते का काय? मांडीवर आले का? मग हा सगळं काशी. तुम्हाला सांगते मामा, हा. मला आहे ना, हं? मला आहे ना हं? आज दम निघून नाही राहिला. 4 वर्ष मी दम काढला, 4 वर्ष. आज मला मूड आलाय, मूड. आज तुम्ही मला काय बी करा. झोपून घे मूड आला तर. मूड आलं म्हणजे झोपायचं राहतं का मामा? मग आता काय करते बाई? तुमची बायको मरून गेली किती दिवस झाले? तिला मस्त 10 वर्ष झाली. तुम्हाला मूड येत होता का तेव्हा? बायको होती तेव्हा. हा म्हणजे असं आहे का? सुनबाई, हा, तू म्हणती हे खरं आहे. खरं आहे ना? अगं ग ग ग ग ग ग तू म्हणली ना, हा, आमचं काय ते पहिलं बाई एकत्र झोपणं. हा, अगं माई जणी जर कधी गावाला गेली असल हा. तर मी रात तिच्या पायी गेलो असल. खायला हं? खायला गेले जणीला जोडी हा का? तिच्याशिवाय मला कधी झोप नाही आली. हा, तिचं मा कधीच आथरून व्हायला नाही. हा. एकमेकाला असं कवल्या घालूनच झोपाट. सुनबाई, म्हणजे सांगितलं राग नका मानू. असू द्या सासरे बुवा. असं कवल्या घालूनच झोपायचो. हा, गेली जणी माई गेली हा. तशी मी काय हातावर हाल काढितो.
हे माझ जीवाला माहिती सुनबाई, तुला काय सांगायचंय. हा, एक दिवस मित्राक हा, निम्म्या रात्री हा, जनीसाठी घरी आलो. हा का? हा कर्मानं हा का? जीवासा उड्या सुटला, धक 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 धकराच्या घरी झोप येईना. हा, झोपातून असं उठायचो, बसायचो. नाही गड्या, चाल आपल्या आपल्या जनीक. तुम्हाला सांगते मामा, हं? मामा हं? सासरे बुवा, हं? तुम्हाला तुमच्या जाणीशिवाय झोप येत नव्हती ना? जाणी नको ना म्हणू. हा, सुनबाई तिचं नाव होतं जनी. तीच जाणी. हा. आपलं जनी जनाबाई, हा, माय सासू जनाबाई, जनाबाई. तिच्या मायला त्या जनीचे सुनबाई तर आता शाय द्यायला लागली. जनी गेली. तुम्हाला जनीची आठवण येते का? रोज येते. येते ना? रोज येते. मग तुम्ही मला सांगा मामा, हं? मला सांगा, मला किती आठवण येत असेल अगं बाई, तुमच्या बापण्याची. लय आठवण येत असेल. तुमचं तर नव्हताच ना जीव बाई. आता कसं बोलली बरोबर? मग माझं झाला खुलखुला आता. हा, तू तरी ना. तुम्हाला सांगते सासरी बा, हं? तरी तुम्हाला थोडी इच्छा होती का नाही? वती पाटी हा, वती होती ना? होती ना? वती पाटी पाठी होती का? वती सुनबाई. तुम्हाला सांगते सासरी बा, हं? मला असं करायला आवडत नाही, पण काय करू, माझा बॅलन्स सुटायला लागला. आता मी सोडू नाही शकत तुम्हाला मामा. ती घराण्याची इज्जत तिकडं चुलीत घाला, मला काही घेणं नाही त्याच्याशी मामा. हं? मामा, सुनबाई. सुनबाई करू नका. तुमची सुनबाई नाही राहिली मी आता. अगं बाई ऐक ना तू, माझ्या नको वाट जाऊ. माझा खुळखुळा झाला आता. मी सासरी बुवा, हं? तुम्हाला वाटतं ना तुमच्या सोनाचा बॅलन्स जायला लागलाय? वाटलंच लगेच. त्याच्यामुळं तर तू दारू वाढून घेतली का नाही? मग मला ना सासरी बुवा, आज तुमचं प्रेम पाहिजे मला. माझ. हो. अगं बाई, मा कुणकुण प्रियम गीती. काय म्हणले सासरी बुवा? काय करावं बा, आज सूनबाईनं नेमकी टाकली. मला माहिती माही सूनबाई अशी नाही, पण तिची दारू बोलायला लागली. दारू. काय म्हणते मामा? काय नाही म्हणलं, माझी सूनबाई अशी नाही, ती दारू पिली असं. तुम्हाला सांगते मामा, आता नका. आता तुम्ही चला मध्ये. मध्ये नेऊन मला काय मारून टाकी ते काय? मारून नाही टाकीत मामा. मग मारू कशाला? मी तुमची सुनबाई. तुम्हाला अजून 100 वर्ष आयुष्य मिळेल. पण तुम्हाला सांगते, तुम्हाला जाणीची आठवण येते ना? जाणीची नाही म्हणू, जनी म्हणावा. तशी मला खूप आठवण येते आज मामा. आता मी राहू शकत नाही. खूप दिवस मी कंट्रोल केलं. मामा तुम्ही चला. तुम्हाला खोकला येऊन राहिला का? हा सुनबाई, हं? ऐक. आता मी ना तुला उठवितो आणि मध्ये क्वाटो जाऊन झोपून देतो. नाही मग? मला झोपायचं नाही मामा आज. मग तुम्ही चला. आता मला कुठं नेते? कुठं नेते? तुम्ही चला तर खरी तुम्हाला दाखविते आता. काय दाखवते? ते तुम्ही चला तर खरी आतमध्ये. चला सासरे बुवा. हा चल, तुला झोपेला येतो. चल. नाही मला नाही झोपायचं आज. मग तुम्हाला सांगते हं? मामनजी. बस आणि ऐक, आता आहे ना मस्त पैकी तू झोपून घे. हा. का तुझ्यावर मी पांघरून टाकून देतो. मला पांघरून घ्यायला नाही आले मामा इकडं. मला रोमांस करायचा आहे. रोमांस म्हणजे काय? मी म्हातारा माणूस, मला रोमांस नाही कळत. तुम्हाला सांगते मामा, रोमांस म्हणजे
तुमची जमीन तुम्ही करीत होते का? हा, ते लय पूर्वी ते करीत होते ना पण. केलं ना, मग लय केलं. हा? पार गुडघे फुटून गेले एवढं केलं. हा का? मग मग तुम्ही रात्रीतून 3-3 वेळा केलं. हा? तरी त्यांनी नाही म्हणत नव्हती. हा हं. तुम्हाला सांगते. आणि जशी माझी जणी गेली नसून बाई हा तशी माझी हाल झाली. हा का? पहाटे ध्यान आलं तर गपचीप झोपतो. हा ना. अहो तुमच्या गावऱ्या आता मसनात गेल्या. हा, मग आता काय झालं आपलं वय. सासरी बुवा. हम्म. आता तुम्ही तुमच्या तरुण पोराचा सुनाचा विचार करा. तुम्हाला सांगते म्हणजे 4 वर्ष लग्न झाले, हा, अजून पोर झालं का मला? नाही झालं सोनबाई. नाही झालं म्हणत्या. नाही झालं म्हणत्या परत. कसं काय होईल? तुमचं पोर इड राहत का? नाही ना, तो तर बाहेर कामाला. मग तुम्हाला सांगते, तुम्हाला मग मला पोर कस काय होईल? माझा नवराच माझ्या जवळ नाही तर. तू आल्या होईल ना. आता तो का मी मेल्यावर येणार आहे का इड माय मौतीला? सुनबाई काही बोलू नाही. काय चुकीचं? माझं काही चुकलं का? तुझं नाही, तुझं सगळ्या गोष्ट खरी. आमचं चुकलं बाई बोलतानी. मग मला सांगा, तुम्हाला वाटत नाही का म्हातारपणी तुम्हाला नातू भेटावं वाटत नाही का? अगं मस्त वाटत, मला तर मस्त वाटत नातवाला झोका द्यावा, तुमच्या मांडीवर नातू खेळावा खेळावा. मग वाटत ना वाटतं ना? सुनबाई. हो वाटत. तुम्हाला सांगते मामांजी, मला नाही आता मला दम निघत नाही. सुनबाई तुला बोलायचंच होऊन जाणार. मला आता दमच निघाला मामा. हा, मग तो पांघरून टाकून झोप. पांघरून नका टाकू. मग मला पांघरून नकोय आता. नको. आता माझा बॅलन्स सुटला मामांजी. आता मी काय करू शकते तुम्हाला? हो, माय हातपाय चोळीती का? तुम्हाला माझ्यासोबत करावं लागेल मामा. काय करायचं? प्रेम द्यावं लागेल मला. प्रेम. आता प्रेम काय करावं बघ. सुनबाईचं लईच कस तरी करायला लागली. सुनबाईला तर टेन्शन आलं. मी बाहेर लपड करू का? नको. हे बाई आपल्या नाही, आपल्या घराण्याची चव जाईल. मी तुम्हाला सांगते, बाहेर लपड करते, त्याच्या संगीन करून आहे ना पळून जाते, पळून. नाही. हे बाई सुनबाई असं काही करू नको. सुनबाईचा तोल सुटायला लागला. तिला काय म्हणत्या, ती तरुण आहे नाही का, आपलं पोरीड नाही. बरोबर आहे तिचं बी. तिच्या भावना आपण थोड्या ओळखून घेऊ नाही का. काय म्हणलं वामण्या? काय मामा तुम्ही काहीतरी म्हटले का? म्हणलं मी सुनबाईच्या भावना ओळखून घेतल्या. मी ओळखले ना? हा. ओळखले का नाही? आता तुमची तयारी आहे का नाही मला सांगा. अगं पण मला हे चांगलं नाही वाटत. काय चांगलं वाटत नाही? काय वाटत नाही? खानदानी घरा नाही आपलं. अरे वामण्या, वामण्याच म्हणती. राहून येतील वामण्या म्हणती. वामण्याला काय खालं का काय? वामनराव माझा सासरा वामनराव. मनबाई काही म्हण आता तुला. फिरे मला माहिती सुन बाई, तू काही बोलत नाही. तू दारू बोलती मलाही कळत. दारू बोल. पिली ना मामा. मला टेन्शन झालं, टेन्शन. आणि मग आता त्याच्यामुळे मी पिली. तुम्हाला एवढं काल झक मारायला आणलं का? नाही ना, तो पांघरून टाकाय आणलं मला. पांघरून टाक. मला काय पांघरून घेता येत नाही का रे वामण्या? मनबाई काही म्हण आता काय. मला काय पांघरून घेता येत नाही का? तुम्हाला एवढं कशासाठी आणलं मी मामा? मला थोडं प्रेम लागतं म्हणून आणलं. प्रेम? हो, आज तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला मला प्रेम द्यावंच लागेल, नाही तर आताच्या आता मी जाईल, मरल. अरे रे 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 रे, सुन भाई ना अवघडच केलं बर का. जाऊ का? नाही कुणी का जीव बिव नाही द्यायचा. मी चालले.
सुनबाई कुणीकडे जाऊ नको, माकून प्रेम घे. तुमचं पोरग राहत नाही, मी कशी जगू मला सांगा. हा ऐक, तू म्हणते ना हा, ठीक आहे, मी तुला प्रेम द्यायला तयार आहे. तयार आहे आहे. ठीक आहे ठीक आहे. चल. सुनबाई, हा, आता कसं वाटलं तुला? मला ना आता मामा छान वाटलं. आता थोडी झापड पण माझी कमी झाली आहे. अगं तुझी झापड कमी झाली, पण माई तर उडूनच गेली ना बाई. छान वाटलं. वाटलं ना? तुम्हाला सांगते मामा, हं? मी चालले आता कामावरून घेते. हा, तुझं तुझं काम आवर तू. हा, मी झोपू का? तुम्ही झोपून घ्या. हा. मी तुम्हाला चहा ठेवते. आणि माझ्याकडून चुकलं ना काही तर मला माफ करा. ए. माफ करा, पण मला माझा बॅलन्स गेला मामा. मला काय करावं तेच मला कळत नव्हतं. कळतं मलाही कळतं, पण चार भीतीच्या आडाच्या आपण. हा, हा? मी जाते आता. तुझा मी पडू का थोडा? हा, पण पडतो. आईला आज थोडं चुकीचंच घडलं आपल्या कोण. तसं आहे ना, माई सुनबाई लई चांगली, पण जाऊ दे, तिचा तोल सुटला. ती नाही मा हातातून दारू इसकून घेतली, तशी पिऊन घेतली रागाबेनं. तिचंही बरोबर आहे. 4 वर्ष झाले तिच्या लग्नाला. नवऱ्याचं तिला सुखच नाही ना भेटलं 4 वर्षात, म्हणून तिचा तोल गेला. आता आहे ना, नाही. आता काय करतो, पहिला पोराला फोन लावतो. अरे बाबा, पैसा जाऊन दे, तिकडला सांगतो, पैसा म्हणजे सगळं काही नाही. तू पहिली ती नोकरी सोडून दे आणि पहिला घरी ये. सुनबाईन तू एकत्र राह बाबा तिकडं. हा, इकडं आला का त्याला सांगतो, सुनबाईला चांगलं प्रेम दे बाबा. तुमचाच परपंच आहे, मला काय करायचंय. तिचा बी नव्हता जीव आहे ना हो. तिच्या जीवाला काय आहे का नाही? मग तिच्या जीवाला वाटतच काहीतरी, लग्न कासाठी केलंय. जाऊ दे, आता मी पहिला जातो, पोराला पहिला फोन लावतो. हे बाबा पहिला निघून ये घरीच.